नर्मदे बोली नर्मदा मैया की जय हो। राम जय राम जय जय राम। हे आहे बघा इथं वरुणेश्वर आणि धर्मेंद्रेश्वर उपला सिद्ध हनुमान अन्नक्षेत्र आश्रमाचं काम चालूच आहे. माझा आज दुसरा मुक्काम आहे. इथं काम चालू आहे आश्रमाचं चाललंय. इथं दर एकादशी शनिवारी वगैरे असं भजन असतं. शनिवारी मला वाटते. श्रीराम जय राम जय जय राम. नर्मदे हा इथे नवीन मंदिर नया मंदिर बन रहा है. आश्रम बन रहा है. उपला सिद्ध हनुमान हाँ उपला सिद्ध हनुमान जी. हाँ इंद्रवर्ण उपला सिद्ध हनुमान जी मंदिर बन रहा है. इधर उधर देखो बाथरूम बन रहे आणि इथे नर्मदे हा. आता भाजी कापतोय मी. आता आहे हनुमान दादा का टेकडी है. हाँ हाँ आणि महाराज निघाले ओळखीचे चांगलेच. इथे लवकर आलो होतो मी. परिक्रमावासींसाठी हा रस्ता आता सुरू झालेला आहे नवीन. तर सगळ्यांनी याच हा हा ना हा तर लोक नवीन जी सगळी येतात ना रस्त्याने जातात. सगळे तीर्थ नर्मदा किनारे आहेत. तर कोणीही रस्त्याने पळू नये आणि आश्रम टू आश्रम जाऊ नये. लोक हरिधाम मध्ये निघाले की रामानंदी रोंड मध्ये जलाराम निघाला की ते वरच्या असं करत करत डायरेक्ट आश्रम. तुम्ही काय आश्रमांची परिक्रमा करायला येता का? तुम्ही तीर्थयात्रा आहे ना ही. तर सगळे तीर्थ किनाऱ्याला येतात. तर सगळ्या सब परिक्रमावासियों को निवेदन है कि आप किनार से ही चले चाहे कितनी भी दिक्कत आ जाए और आश्रम की चिंता न करें. वो तो मैया के ऊपर छोड़ दे आश्रम की चिंता. सब जो परिक्रमावासी ये आश्रम से निकले दूसरे आश्रम में दोपहर को, शाम को तीसरे आश्रम में, फिर निकले सुबह दूसरे आश्रम में. आश्रम की यात्रा मत करो. चाहे भूखा भी रहना पड़े तो रह सकते हो, लेकिन मैया ऐसा करती नहीं है. नर्मदे हा नर्मदे हा. आणि आश्रमांमध्ये सुद्धा गेलं की सेवा करा, झाडून घ्या, काही भाजी चिरू लागा, थोडीशी सगळी कामं करा, भांडी धुवा, वाटलंच तर सेवा करायला शिका. आणि महाराष्ट्रातले लोक सेवा करत नाहीत, करायला पाहिजे. आणि आपल्याला एमपीच्या लोकांशी काही घेणदेण नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना बोललं तर महाराष्ट्रातल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. ते महाराष्ट्रातले एमपी ते चुका करतात म्हणून तुम्ही पण चुका करता काय? नर्मदे हा. महाराज ये हो गया पूरा.
और बताओ क्या करना. नर्मदे हर, नर्मदे हर. आता भाजी कापून झाली, आता आटा लावलाय. मंदिराचं काम चालू आहे. तर गेहूं की रोटी खाते महाराज. गेहूं की रोटी खाते. हम हाँ नहीं, ये इधर खाते हैं हम गेहूं की रोटी. हाँ, ज्वार बाजरा. हाँ वो अच्छा रहता है, ज्वार बाजरा पेट के लिए सबसे अच्छा ज्वार बाजरा. और मक्का मक्का तो सबसे अच्छी मक्का, सबसे अच्छी मक्का. खाने में एकदम हल्की ना. अरे एकदम फुटक से जाएगी अंदर, पता नहीं चलेगा. हाँ चबाना भी जरूरत नहीं, हाँ. मुंह में ऐसे पिघल जाती है. हम पचने में भी. पचने में भी पेट पूरा एकदम क्लियर कर रही. और दो दो तीन रोटी खाई जाएगा. हल्का हल्का रहता है. हाँ हमको मक्का की रोटी बहुत पसंद है. एक बार मिली थी, आज इस बार हर परिक्रमा में एक बार मिली बस. इस बार आधी मिली. हाँ. खानी एक थी, हाँ 2 खानी थी हमको. हमारे लिए बनाई थी मक्के की रोटी. हाँ. लेकिन बाद में परिक्रमावासी आ गए 10-12, तो उन्होंने आधी आधी कर दी. तो हम सोचे एक खाए, लेकिन उन्होंने आधी आधी पहली दी, बाद में सब लेने लगे. तो हमको अच्छा नहीं लगा, तो हम बोले मत दो, आधी में निपट लेंगे. क्योंकि आश्रम छोटा था ना, शिवल पानी का गरीब आश्रम रहता है. तो जहाँ छोटा रहता है हम कम खाते हैं. गरीब आश्रम होता है, घर में चलता है, तो ये परिक्रमावासी सोचते नहीं ज़्यादा, वो तो खाते रहते. हो गए ना अच्छा महाराज जी, है कि नहीं? बढ़िया. कितने दिन में रुकोगे यहाँ? हम हाँ हम महाराज जी के ऊपर है, दद्दा जी के. एक दिन ये तो शाम को निकल जाए आगे. आज हाँ जरा महाराज जी पहचान के है. पहले रामपारा रुकोगे? अभी नहीं, ना आज निकल जाओगे तो मैया के ऊपर छोड़ देंगे, जहाँ लेके जाए. नर्मदे हर. महाराज ओमकारेश्वर से उठाया. हाँ ओंकार जी से कैसी बार की? चौथी बार. ऐसा? पहले इधर नहीं, एक पहली बार इधर आए हम. हाँ हाँ हाँ. पहले ऊपर से जाते. क्या ना ऊपर से उधर ही. पहली बार इधर. डायरेक्ट. हाँ डायरेक्ट वो रामानंदी आश्रम. रामपुरा मांगरो. हाँ रामपुरा. कहाँ है वहाँ? मैं उधर है. मेरे को टीवी वाला आया था सुबह का, तो कथा वथा देखेगा, सीरियल धार्मिक सीरियल देखना पड़ता है. सुनील का नंबर क्या बोले? 9822 64 नहीं 32645 ऐसा कुछ तो भी है ना? बेटा है. 645 लास्ट मेरे ख्याल से. अच्छा. वो तो सामान्य लग जाएगा हमारे, कोई झंझट नहीं होगा. वो ना कहीं कम. बारिश का माहौल देख के करेगा. बारिश का माहौल देख कोई के बात लाने नहीं. का है वो, दो मगर तीन दिन. वो बिल का मेरे को फोटो भेजने का है, हाँ बराबर. तो उधर से हो जाएगा ना. वो मैंने खाली के लिए इसका आपल्या मराठी माणसाचा आश्रम आहे बरं. ये तो वगार के अंदर में और तरने के लिए पूरी पूरी चलेगा अपन को तिरुपति का. बराबर. कांटे भाई को बात कर लेना का. नर्मदे हर.
भांडी घासतोय नरमध्ये. हा हे बघितलं का असं वर पाणी साठलंय, कागद असल्यामुळे याला पत्रा टाकायचे. तर आता हे सगळं पाणी काढतो आणि कागद करतो. कागद आता ताण द्यायला पाहिजे, ताण देतो कागदाला थोड्या वेळाने. बघितलं पाणी किती साठलंय नरमध्ये. हा कारण पाऊस पडतोय ना. ह्या कागदाला जरा ताण देऊन बांधतो. इथे खूप साठलं इथे. आता पण हे सगळं पाणी काढायचंच आज. दरवाजा बंद करो महाराज थोड़ा. हे कागद ताण घेऊन बांधला की पाणी काय राहायचं नाही अजिबात. बघितलं किती पाणी साठले. गेलं सगळं पाणी. तर एखाद्या माणसाला बोलवूया आणि त्याला ताण देऊ. येतोय ना, त्यासाठी मी आता जाऊन पहिली गाडीचं काम करून घेतो. हा ऍक्सिडेंट कमीच होत नाही. होय ना. हा. बर हो. बघितलं ना किती पाणी साठलं होतं. निघाले आता थोडं राहिले. इथं राहिले इथं. एकटे साधू लोक किती लक्ष नाही. जेवण करायची का साफसफाई करायची का करायचं काय काय. मी गेलो प्रत्येक आश्रमात ते असलं काम चालू असतं माझं. भेटले साफसफाई करायची, भांडी घासायची, जेवण करू लागायचं. आणि त्यात लई खराब होती भांडी बिंडी सगळी.
नर्मदे हार, नर्मदे हार. बघा ही मगाशी सगळं पाणी साठलं होतं, सगळं पाणी काढलं, सगळा कागद सगळीकडे तुम्ही बघा फक्त कसं दिसतंय ती. मगाशी कसं होतं आता कसं आहे. सगळा कागद दोरेनी सगळं आवळून चावळून इकडं तिकडं वढून ताढून सगळा कागद सरळ आणि प्लेनमध्ये बांधून टाकला. आता हे गळणार नाही, पाणी तुंबणार नाही. सकाळी हे सगळं झाडून घेतलं टोटल ओकेमध्ये. त्याच्यानंतर एवढी सगळी भांडी घासली, स्वयंपाक केला, खाल्ला, झोपायचं होतं. पण मला काही हे आवडल्याशिवाय चैन पडणार मग सगळं हे काही वाळत घातलं, सुकत घातलं. ते महाराजा कुलूप लागून निघून गेले कुठं गरुडेश्वरला. तिकडनं येईन तवाचं खर. तोपर्यंत काय करायचं बसून म्हणतं हे सगळं आवळून चावळून घेतलं, एक नंबर ओके करून टाकलेले. आश्रमात गेले की अशी कामं करावं, सेवा करावी लागते. आणि हे आहे इथले हनुमान दादा, बघितलं का. नर्मदे हार, जय बजरंगबली. आणि रंगावधात स्वामी पण आहे तिथे. ह्या काही रंगावधात स्वामी आहे, नर्मदा मैया आहे. हे मंदिर पहिलं पुरातन आहे, खाली पाण्यामध्ये बुडलं. आणि त्या मंदिराचे जे खांब आहेत ना, त्याच्यातला एक सापडलाय, तो इथं आणलाय बघा. म्हणजे हे मंदिर किती जुनं असणार तुम्ही फक्त बघा. आहे का, फार जुनं मंदिर आहे. त्या मंदिराचा एक 2-3 गोष्टी सापडल्या, त्या आणल्या तिथं फक्त यांनी. नर्मदे हा, हे परिक्रमा सेवा संघ, धनेश्वर महादेव पोथी आदेश स्थान, मला एवढं नक्की माहीत नाही. वर्णेश्वर महादेव. आणि हे मारुती आहे, पिपली का काहीतरी आहे, असं मारुतीचं नाव आहे. आपल्या इथलेच महाराजात आहे, हे धनखवडीचे आहेत ते मूळ. दत्तात्रेयाचे भक्त आहेत ते. त्यांनी तो का तिकडे काम चाललंय त्यांच्या समोर. नर्मदे हार. आणि ह्या विटा येऊन पडल्यात, त्या तिथं टाकीचं घेतलंय. हे अर्ध झालंय, पत्रे येतील. इकडं सगळं ते भांडारगृह होणार आहे, त्याचा पाया खोदून घेतलाय. आज कामगार नाही आले कामाला त्यांचे. ह्या का इकडं नर्मदे हार. आणि ही नर्मदा मैया समोर गरुडेश्वर आहे इकडं. ह्या का इथे ते इकडेच गेलं गरुडेश्वरला. ह्या का इथं नर्मदे हार. मला जायला तसं नाही हो, फिलिंग येतात ना, त्या फिलिंगवर नाही येऊ शकत. त्या फिलिंग तर बंद झाल्या राव, बंद झाल्या त्या फिलिंग. येतात कधी कधी काय काय फिलिंग. नर्मदे हार. हे आश्रमच्या कडेला बघा किती घाण आहे. तर आज हे सगळा कचरा मला साफ करायचा होता, तिकडे केलाय बघा. सगळं झालं, एक बाजू फक्त राहिली. आमची मॅडम ना बरोबर सगळ्या घालतो आणि पुसून टाकतो. बाकी काय नाही बरोबर. आश्रमांच्या कडेला घाण फार असते. सुंदर मंदिर आहे, पण ही लोक एवढी काळजी घेत नाहीत. नर्मदे हार. कालपासून या आश्रमाचं काम करत बसलोय. नर्मदे हार. हे सगळी साफसफाई शिवाय मजा नाही. प्लॅस्टिकचे
नर्मदे हे आपल्या तिथलाच आश्रम आहे महाराष्ट्रातला. नवीन काम चालू झालेलं आहे इथं. जातील तेव्हा होणार, झालं. जातील तेव्हा होणार, काय होणार रोज होणार ना. ओके, रात्री 8-9ची गाडी घेऊन उद्या हे 10-11-12 वाजेपर्यंत रात्री पावसाने हो का माझं फेविक्विक इकडं उडून आलं पट्टी गाडी आणि मी तिकडं शोधतोय. रात्री पण हा मग ते पुण्याला किती वाजता पोहोचणार? डायरेक्ट पुण्याला जाणार आहेत का? नर्मदे काय म्हणता ये बडोद्याला येणार आहे, इकडे येणार आहे? बडोद्यावरून उतरून इकडे येणार आहे? ही सगळी साफसफाई हे वरचं ह्याचं जेवणाचं सगळं काम चालू आहे नर्मदे. बघा आता ही भांडी 2-4 दिवसापूर्वीची आहेत, ते आता धुवायच्यात. भाई भाई कल देखेंगे, कल देखेंगे क्या? कल देखेंगे. 8 दिवस तुम्हाला इथं ठेवणार आहे, मग मी जाणार आहे. तुम्हाला ठेवणार आहे मी, तुम्हाला ठेवणार. सुरेश भाऊ आले तर इथं थांबले. नर्मदे नर्मदे हा. आता लय भांडी घासायची बाबा देवा. लयच भांडी आहेत, मोठे मोठे टोप आहेत. हे आश्रमांमध्ये स्वच्छता कमी असते बाबा. 2-3 दिवसाला भांडी घासतो. काय त्या बाहेर सगळं खरकाट 3-3 दिवसाचं ते आहे का काय हो. चार 5 दिवसाची भांडी येते. लय गा त्यात आळ्या पडल्या. एवढं जेवण एवढं खराब नर्मदे हा. यांनी 4 दिवसापूर्वी शंकर महाराज प्रकटनेचा काहीतरी केला होता, नाही दुसरं काहीतरी केलं होतं. चव्हाची भांडी 4-5 दिवसापूर्वी, आणि त्यात अन्न तसं शिल्लक. मी बघा ते काय अवस्था झाल्यासाठी. तर आपलं सगळं जय होणार मला माहिती. हे एवढं गंदे लोक नाही बाबा राहते. आता उद्या इथून जायचं बाबा. साफसफाई करून माझी झाला. साफसफाई पूर्ण व्हायला का आश्रम साफसफाई केली. आत्ता मी पहिली भांडी काल पाहिली होती, मला नव्हतं वाटलं एवढी झाकून ठेवली होती. आता बघितलं तर सगळं हे
म्हणजे आपला इथून पोबारा करावा. नर्मदे हार. दत्त संप्रदायाचे लोक आहेत ही. पुणे मुंबईला यांचे फार मोठे ग्रुप आहेत दत्त संप्रदायाचे. त्यांच्या थ्रू हे चालू झालेलं आहे. गिरनार स्वामी शंभूनाथ महाराज आणि एक आहे सेवकराम महाराज, हे पुण्यातले आहेत. सेवकदास पण आज स्वच्छता फार आहे. आता खिचडी करायला आज एकादशी, साबुदाणा टाकले उकडाय. शेवटचं आहे. अजून 4 पातेलीत आतमध्ये रात्रीची जेवणाची. महाराज चालले तर त्यांचं संडास बाथरूमचं काम चाललेलं आहे. हे महाराज तिकडच्या कामावर आहेत. म्हणलं आपलं नर्मदे हार भगवान. गावातली लोक येतात, पाहतात, मजा चालू काय करतात काय नाही, काम करत नाही. जेवणार नाही. आश्रमात मध्ये 1-2 जोडपी कामाला ठेवायला लागतात, त्याशिवाय आश्रम चालतो. ते साधूचं काम नाही आश्रम चालवणं. असतो चांगला. आणि ते काम जिथलं तिथं व्हायला पाहिजे. लय मीठ कुठं पडलंय, काय कुठं पडलंय, भाज्या कुठं.
काय 5-10 मिनिटं लागतात भांडी घासायला, पण बघा ना 5 मिनिटं झाले का नाही सगळं व्हायचं. एवढाच वेळ जर पाहिला काढला असं तर तर आश्रम चालू करणं सोपं आहे, आश्रम चालवणं लय अवघड आहे. स्वच्छता आणि स्वच्छपणा या सगळ्यावर ध्यान द्यायला लागतं नाही. आणि एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचा आहे तर आश्रमवाल्यांना तुम्ही 1000 हे द्या बाबा, धन्यवाद द्या. कारण हे जेवणा खावण्याची कामं लय बेकार. नर्मदे हार पण झालं 10 मिनिटात सगळं. 5 मिनिटं झाली असतील मग. 5 मिनिटात घासून धुवून नर्मदे. आश्रम काढणं लय सोपं आहे, पण आश्रम चालवणं कठीण. आश्रमाला मनुष्यबळ लागतं, मनुष्यबळाशिवाय आश्रम नाही. अजून लय चहाचे कप येतं 25. ते आता हे झाले की त्याच्या मागे लागतो. नर्मदे हार, नर्मदे हार. आज एकादशी आहे तर खिचडी बनवली, मस्त साजूक तूप, थोडं तेल पण टाकले. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट 1/2 किलो, अर्धा किलो साबुदाणे, 1/2 किलो शेंगदाणा कूट, अर्धा किलो बटाटे, मिरची आणि ते हे काय जिरं आणि सेंदव नमक, असा हा प्रोग्राम झाला आजचा. आखी सगळी मीच तयार केली. ते महाराज जरा कामात येतं तिकडं, त्यांना नाही खर्ची पडत एवढी चांगली, तर ते मी बनवतो मी. आणि हो का इकडं महाराज त्या तिकडं कामाला येतं. आज सगळी हो का इथली सगळी भांडी बिंडी घासून इथलं पाणी स्वच्छता साफटीप करून ते टॉयलेटचं काम चाललं तिकडे. तेव्हा दिसले का महाराज तिथं बसले दगड पत्र्यावर. हे बाथरूमचं काम चाललंय, हे याचं काम व्हायचे. विटा आलेले आहेत अजून बरंच वरचं पत्र आहे, हे तिकडं सोयीघर करायचे. हे विटा आलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. दत्त महाराज की जय. महाराज जे उचलून दाखवा ते. हो का हे चाललेत जे गिरनार परिक्रमेला जे गेलेत आणि गिरनार परिक्रमा रद्द झाल्यामुळे पुणे आणि मुंबईचे जे दत्त संप्रदायाचे भक्त आहेत जे गिरनारला गेले होते ते उद्या येणार आहेत. कुठं महाराज? बडोद्याला. आणि महाराजांनी माझ्याकडून पीठ मळून घेतलं आणि आता त्यांनी ते सगळं थापलंय, तळलंय आणि उद्या सकाळी बडोद्याला त्या दत्त भक्तांसाठी एकतर आश्रम चालवतात येत का यांनी घेतला आणि उद्या त्यांना 11 वाजता किती 11 वाजता पोस्ट करायचे ना बघा 11 वाजता हे घेऊन चाललेले आहेत. गुरुदेव दत्त. नर्मदे हर. नर्मदे हर. कैसे सही है? होता है इससे सही है. ये नशा आएगा इस. खांसी आ गई. हाँ, ये ठंडा नशा है. ठंडा है ये ठंडा नशा. वो गर्म है. वो गर्म है. ये ठंडा नशा. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे हर. बोली नर्मदा मैया की जय हो. हर गहरी नर्मदान गहरो पाणी